तर आजचा विषय काय की नवीन नवीन तुम्ही आले तर तुमचे हाड का दुखता, का दुखत असेल तुम्हाला काय वाटतं? कशामुळे दुखत असेल? काय अभ्यास केला का तुम्ही? तुम्ही नवीन नवीन आले तर तुम्ही ना पाणी कमी पिता. पहिला महत्वाचा डाईट काय आहे तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं नाही मी. युट्यूबला आपले जेवढे व्हिडिओ ना तेवढे व्हिडिओ मध्ये मी खूप वेळेस सांगितलेलं आहे पाणी जास्त प्या, पाणी जास्त प्या. डाईट व्हिडिओ बनवलेला आपल्या मॅडमचा, तो डाईट तुम्ही फॉलो करताय का? जे प्रोटीन मध्ये 80% जे असतं प्रोटीन, ते प्रोटीन कोणतं असतं? सोयाबीन. आणि ते सोयाबीन कसं तयार करायचं? घरच्या घरी स्वस्तात मस्त जर तुम्ही घ्यायला गेले तर 1500 ते 2000 ला 1 किलोग्रॅम भेटतं. आणि तेच तुम्ही इकडे 100, 200, 300 रुपयात करू शकता. तर तुम्ही तो डाईट डाईट वेळ घेता. आणि पाणी तुम्ही येताना पहिले जेव्हा सकाळी येता तेव्हा तुम्ही पाणी पिणं का चांगलं पाणी पित असणार. आणि तुम्ही एकदम आले की एकदम काही काही मुली उशीर येतात, काही मुलं उशीर येतात. उशीर आले की तुमची ती बॉडी ट्रेस होत नाही. आपण जे पंजावर चालतो पुढे मागे, टाचवर पुढे मागे, पाय खांद्यावर घेतो, पाठीवर घेतो, ते करता का तुम्ही प्रॉपर सगळं जण? नाही करत. मग त्याच्यामुळे तुमचे सिनपेन दुखतं, सिनपेन त्याच्यामुळेच दुखतं. तुम्ही एकदम आले पाणी बरोबर पितानी आणि एकदम आले की डायरेक्ट रनिंगला लागता. आणि तुमचं पायाची मुवमेंट, काय काय मुलं असं जम्पिंग करत पाहिता, तो पळतोय म्हणून मी बी पळतो त्यासोबत, ओढवाढ करता. तुमचा स्पीड तुम्हाला माहिती आहे ना, आपला स्पीड काय आहे त्यानुसार करायचं आहे. आता आज नवीन मुलं आले, मुली आल्या, त्यांच्याकडून जेवढं होतं त्यांनी तेवढं करायचं. नाही तर ती करते म्हणून मी पण करते असं नाही करायचं. हळूहळू रनिंग वाढणार आहे. रनिंग ही एकदम वाढणारी गोष्ट नाही आहे. तुम्ही आले लगेच तूप खाता रूप येतं कधी? तसं रनिंगची गोष्ट आहे. रनिंगला ना वाढायला वेळ लागतो. कधी वाढायला वेळ लागतो. आता पाटील पोरगा आहे, चांगला पडतो, फिटनेस चांगली त्याची, पण असं जास्त ओव्हर बी करू नका. एकदम सिरियसली प्रॅक्टिस करतो ना मान्य आहे, पण आपली इंजुरी पाहून करायची आहे, ओढ वाढ नाही करायची आहे. प्रॅक्टिस मध्ये तुम्ही 99% स्पीड ठेवा. जो 100% स्पीड असतो ओढ वाढ करणे त्याला फुल स्पीड म्हणतात. तो कुठे लावायचा आपल्याला? कुठे लावायचा मनीषा ताई? हा, भरतीला. हा, बरं सांगितलं ते ताईने. कुठे लावायचं आहे? भरतीला. का लावायचं तिथं? तिथं तुम्हाला इंजुरी पण आली, दुसऱ्या दिवशी रनिंग पासून रनिंग बंद केली तरी चालते, इंजुरी आली तरी चालेल, पण भरतीला पूर्ण एफर्ट लावून द्यायचा आहे. पूर्ण जेवढी ताकद तुमच्यामध्ये तेवढी लावून द्यायची आहे. म्हणून इथं कधी ओढवाढ करायची नाही. आपला जोडीदार आपण जो घेतला स्टार्टिंग मारताना, हिटा मारताना किंवा ड्रिल करताना, तुम्ही ड्रिल बी चुकीचं करता. बरेचसे मुलं 70-80% मुलं कशा पडतात माहिती का? या टाचवर पडता, या टाचवर असं असं पडतो तुमचा पाय. पंजावर पडायला पाहिजे तुमचा पाय, बॉडी कंबरपासून वाकलेली पाहिजे, हात मुवमेंट सरळ पाहिजे. तर तुमचा पाय कसा पडतो? टाचवर पडतो. आणि टाचवर पडल्यामुळे काय होतं? डायरेक्ट हाडाला दणका बसतो. हाडाला दणका बसला मी तुमचा सिनपेन दुखेल, गुडघा दुखेल, अशा हाड दुखणे चालू होता. मग म्हणून तुमची पायाची मुवमेंट तुम्हाला सुधारायची आहे. मग तुम्ही म्हणता आम्ही कसं काय सुधारा मुवमेंट? मग स्वतःच आपला जोडीदार, एखादी जोडीदार असा करून घ्यायची, मैत्री अशी मुलीशी करून घ्यायची, अशी मित्राशी मैत्री करून घ्यायची. माझं काही चुकतंय का मला सांगतो, त्याने तुम्हाला सांगायला पाहिजे नाही मी पंजर पडतोय का नाही. हा, तो म्हणे नाही तू टाचवर पडतोय, तर तुमच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. तुम्हाला मी स्ट्राईड मारताना केव्हा काय सांगतो? 85% स्पीड ठेवा. आणि 15% जो माइंड राहतो आपला, 15% जी बॉडी आपण कमी लावतोय, तो कुठे ठेवायचा? आपला माइंड. आपली कंबर वाकलेली का नाही? कंबर पासून आपण वाकलेला आहे का नाही? पंजर आपली बॉडी चालते का नाही? आणि हात मुवमेंट कसे चालताय, कोणी कसं पळतो, कोणाची मान कशी जाते, कोणी हाताशी हलवतो, हा, पाय कुठे कुठे जाता. ज्या नवीन मुली आता ऐश्वर्या आली की डायरेक्ट पहिल्या दिली 100 मीटर अशी पळते एकदम जोरात चालली ते. असं असं नाही पडायचंय. तुम्हाला आजच तुमची रनिंग वाढणार आहे का? उद्या तुम्हाला भरतील उतरणार असं आहे का? वेळ आहे ना, हळूहळू कोणतीही गोष्ट होते, म्हणून हळूहळू करायचंय. आणि तुमचं हाड दुखणार काय पर्याय? डाईट. आपले हाड घासले जातात, आपल्या ज्या गुडघ्यामध्ये ज्या गाद्या असतात त्या घासल्या जातात. घासल्याने काय होतं? मग ते तिथला भाग कमी होत जातो. मग त्याला परत जर तो भाग भरून काढायचा तर काय करावं लागेल? डाईट करावं लागेल. मग तुम्हाला काय खावं लागेल? दुधाचे पदार्थ. दूध असो, रात्री झोपताना तुम्ही दूध पिलं तर सकाळी तुम्हाला पावर येते पडताना. रात्री दूध जर तुम्हाला परिस्थिती चांगली असेल तर दूध घेऊ शकता, रात्री झोपताना घ्यायचं, म्हणजे सकाळी ताकद आपल्याला पडायला. सकाळी प्रॅक्टिसला येताना काय करायचं? तुम्ही 2 केळी खाऊन यायची प्रत्येकाने. किती? 2 केळी. सकाळी तुमचं उठण्यापासून कसं पाहिजे? उठल्यावर तुम्ही पहिले पाणी प्यायचंय, नंतर फ्रेश व्हायचंय, नंतर मग घरून जेव्हा निघता तेव्हा 2 केळी खायची आहे. आणि प्रॅक्टिस झाल्यावर जेव्हा स्ट्रेचिंगला बसता तेव्हा तुम्ही 2 केळी लगेच खायला पाहिजे स्ट्रेचिंग करायच्या अगोदर. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं, कार्बोहायड्रेट. तर त्याच्यामुळे काय होईल? तुम्हाला अशक्तपणा जाणवणारच नाही.
आणि नंतर डाईट तुम्हाला माहिती आहे, रात्री चणे भिजवायचे एक दिवशी ते सोयाबीन असतात मोठे मोठे ते भिजवायचे, शेंगदाणे भिजवा आणि ते शेंगदाणे गुड सोबत खायचे. ज्याचं प्रत्येकाला आपलं रक्त चेक केलं होतं ना, जर अजून जे नवीन मुलं असतील त्यांनी रक्त चेक करून घ्यायचंय. तुम्हाला जायचंय का? आली गाडी का? जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या अर्धा. हे पहा, प्रत्येकाने रक्त चेक करायचं. फक्त 5 रुपयात तुमचं रक्त चेक होणार आहे. कुठे? काय त्या दवाखान्यात नाव? चेतन दास मेहता हॉस्पिटल ना, तिथं जायचं. तिथं 5 रुपयात रक्त चेक करून घ्यायचं. जर तुमचं रक्त शरीरात कमी असेल तर तुम्हाला रक्त कसं वाढेल त्याच्यावर डाईट करायचं आहे. मग रक्त कशामुळे वाढतं? खजूर खा, अंजीर रात्री भिजवून तुम्ही सकाळी खाऊ शकता. गुड शेंगदाणे रक्त वाढतं. हा, आणि फुटाणे माहिती तुम्हाला? फुटाणे दे, काळे फुटाणे गुड सोबत खा. त्याच्यामध्ये ना खूप मस्त कॅल्शियम वगैरे, त्याने तुमचं रक्त मस्त वाढेल. हे झालं डाईट संदर्भात. आणि झोप, रात्री तुम्ही झोप घेता का चांगली? 6 घंटे कमीत कमी झोप व्हायला पाहिजे तुमची. किती? 6 घंटे कमीत कमी. आणि दुपारी तुम्ही ना कमीत कमी 15-20 मिनिटं किंवा अर्धा घंटा झोप घ्यायची. 20 मिनिटं ते 30 मिनिटं. कारण का, दुपारी झोप घेतल्यामुळे 30 मिनिटं ते किंवा 20 मिनिटं तर रातची 2 घंट्याची झोप असते. तर काही असं राहतं, भाऊ एकदा झोपले ना 3-4 घंटे उठा नाही बरं. जर असे म्हणून, आणि ज्यांना जे असे असतील त्यांनी काय करतात, बेंचवर डोकं ठेवायचं, असं पाटणी टेकवायची. मग एवढे झोप व्यवस्थित घ्या, डाईट व्यवस्थित करा, दुधाचे पदार्थ खा, दही खा. दुपारी 1 ते 5च्या दरम्यान दही खायचंय. कारण ते पचायला थोडं हार्ड राहतं ना, म्हणून ते दुपारी खाता. सकाळी खाल्लं तर आपलं एवढं वर्किंग होणार नाही, संध्याकाळी रात्री वर्किंग होत नाही. म्हणून दही किंवा दुपारी. पनीर खा. हा, मटन जे खाता त्यांनी मटन न खाता सूप प्या. सूप माहिती तुम्हाला, ते उकरतं ते. पण सहसा शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा. हा, जर कोणी मांसाहारी असेल तर मग सकाळी तुम्ही 2 अंडे पॅकेट झाले खाऊ शकता. फक्त केळी आणि अंडी सोबत खायची नाही. समजलं का? का खायची नाही कोण माहिती का? कोणाला माहिती नाही. पेपरात आलं तर मागे 2-3 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं, एका मुलाच्या पोटात विष तयार झालं होतं. तर ते डॉक्टरचा जो पोस्टमॉर्टम झाला तर त्या डॉक्टरने सांगितलं की केळी आणि अंडीचं मिश्रण झाल्यामुळे त्यात विष तयार झालं नाही. पण मी पण बऱ्याच वेळेस, माझ्या मित्रांनी बऱ्याच वेळेस अंडी आणि केळी खाल्लेली, त्याचं काही झालं नाही. पण काही काहींच्या शरीराची रचना असते ती. पण तो रिपोर्ट जो आला तर आपण रिस्क कशाला घ्यायची? हा, रिस्क बिलकुल घ्यायची नाही. एक तर केळी खायची, नाही तर एक तर अंडी खायची. जर अंडी सकाळी खाल्ली, केळी खायची नाही सकाळी, मग केळी आहे संध्याकाळी खायची. एवढं लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला बरंचसं डाईट बद्दल? बाकी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे डाईटचं, ते व्हिडिओ बघून घ्या. मग तुम्ही तसं फॉलो करा, तुमचं 100% रनिंग चांगली होणार आहे. मित्रांनो, सिनपेनवर मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. सिनपेन झाल्यावर त्याच्यावर कोणते एक्सरसाइज करायचे आहे, जर तुम्ही ते एक्सरसाइज करणार तर नक्की तुम्हाला सिनपेन होणार नाही, व झाला असेल तर दूर होईल. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका.